बघा आपण आजच्या या टॉपिक मध्ये लेजरचा दुसरा प्रॉब्लेम घेतोय आणि दुसऱ्या प्रॉब्लेमच्या जर्नल एंट्रीज आपण करून घेणार आहोत. काय की लेजर पोस्टिंग करण्यासाठी आपल्याकडे जर्नल एंट्रीज झालेल्या पाहिजेत. जर्नल एंट्री आपण पहिले या प्रॉब्लेम मध्ये करणार आहोत आणि मग आपण लेजर पोस्टिंग कडे पुढे जाणार आहोत. ठीक आहे, बघा या पद्धतीने आपला प्रॉब्लेम आहे. मिस माधुरी माळी, कर्वेनगर, पुणे, started business on 1 June 2010. Her transaction for the month of 1 June म्हणावं लागेल इथं is given to you. You are requested to post this transaction in ledger account and balance them. बघ, ही ट्रान्झॅक्शन आपल्याला लेजर मध्ये पोस्टिंग करायची आणि त्याची बॅलन्स काढायची. आता आपण 8 तारखेपर्यंतच्या एंट्री तुमच्या स्क्रीनवर पुढच्या एंट्री दिसत आहे. 10 ते 16 तारखेपर्यंत परचेसची एंट्री सेलची आहे. बरोबर, आपल्याला जर्नल एंट्रीकडे आपल्याला जायचंय. जर्नल एंट्रीकडे आपण जाऊ. बघा, पहिले 1 बाय 1 जर्नल एंट्रीज आपण सुरू करू. Started business with cash rupees 2,50,000, 2,50,000 रुपये आणले आणि बिझनेस सुरू. मग हे बिझनेस मध्ये जे पैसे आणले जातात ते कसले आणले जातात, तर हे कॅपिटल असतं. म्हणून पहिला अकाउंट या जर्नल एंट्री मध्ये येणार ते म्हणजे कॅपिटल. आपल्याला 2 अकाउंट वेगळे करायचे म्हणून कॅपिटल आणि दुसरं कॅश म्हणून आणलेली आहे, म्हणून दुसरं अकाउंट काय आहे, कॅश येणार. बरोबर, मग आपल्याला एंट्री करायची. कॅश आली म्हणून कॅशला काय दिलं जाणार, डेबिट दिलं जाणार. आणि कॅपिटल म्हणून आले म्हणून कॅपिटलला काय दिलं जाणार, क्रेडिट. कारण की कॅपिटल आपलं काय देणार. मग करू एंट्री आपण. कॅश अकाउंट डेबिट 2,50,000, कॅश अकाउंट डेबिट 2,50,000 टू कॅश अकाउंट डेबिट 2,50,000 टू कॅपिटल अकाउंट 2,50,000 टू कॅपिटल अकाउंट 2,50,000 being capital received. being capital received. बघा, झाली एंट्री. आता जाऊ आपण पुढच्या एंट्रीकडे. तुम्ही पण कुठेतरी लिहून घ्यावी लागेल. तुम्हाला लेजर मध्ये जर दिलेलं नसेल लिहिण्याला जागा, तर तुम्हाला ती लिहिण्यासाठी सेपरेट पान घ्या, खून घ्या आणि त्याच्यावर ती एंट्री करा. ठीक आहे, पुढच्या एंट्रीकडे जाऊ आपण. पुढची एंट्री आहे 2 जून. परचेस गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम पुना मेसर्स पुना स्टोअर्स रुपीज 40,000. 40,000 रुपयाचा माल काय केला, परचेस केला. आणि कसा परचेस आहे, तर क्रेडिटवर. उधारीवर परचेस आहे म्हटल्यानंतर परचेस म्हटलं का पहिलं अकाउंट येणार परचेस, आणि दुसरं येणार उधारीवर असेल तर पार्टी, आणि रोखीत असेल तर कॅश. बरं, मग पार्टी मेसर्स पुना स्टोअर्स हे 2 अकाउंट आले. परचेस मध्ये माल आपल्याकडे येतो म्हणून मालाला आपण काय देणार, डेबिट देणार. आणि पुन्हा स्टोअर्सला आपल्याला पैसे देणं असतं म्हणून पुन्हा स्टोअर्सला काय देणार, आपण क्रेडिट देणार. मग करू एंट्री आपण. 2 जून परचेस अकाउंट डेबिट. 2 जूनला परचेस अकाउंट डेबिट 40,000. परचेस अकाउंट डेबिट 40,000 टू पुना स्टोअर्स अकाउंट 40,000 टू पुना स्टोअर्स अकाउंट 40,000 being credit purchases. उधारीवर परचेस आपलं झाले. पुढे जाऊ पुढच्या एंट्रीकडे. पुढची एंट्री आपल्या स्क्रीनवर आता 3 जूनची एंट्री आहे. परचेस मशिनरी फॉर कॅश रुपीज 20,200. 20,200 ला मशिनरी काय केली, परचेस केली. आणि कशी परचेस केली, कॅश मध्ये. इथं हे महत्वाचं आहे. आता मशिनरी परचेस केली. मशिनरी आपली काय, ऍसेट आहे. ऍसेट म्हटली का ऍसेट परचेस झाली का ऍसेटचं अकाउंट येणार, परचेस अकाउंट येणार नाही. मग पहिला आलं मशिनरी अकाउंट. आणि दुसरं
कॅश मध्ये परचेस आहे, दोन्ही आपल्या असेट आहे, एक येणार आहे तर एक जाणार आहे. मग परचेस मशिनरी परचेस करतो म्हणून मशिनरी आपल्याकडे येणार आणि कॅश आपल्याकडून काय होणार, जाणार. म्हणून आपण एंट्री करणार मशिनरी अकाउंट डेबिट 3 जून, मशिनरी अकाउंट डेबिट 20,200, मशिनरी अकाउंट डेबिट 20,200 टू कॅश अकाउंट 20,200 टू कॅश अकाउंट 20,200. इथं मशिनरी परचेस झाली म्हणून नरेशन लिहू बिंग मशिनरी परचेस, बिंग मशिनरी परचेस. झाली एंट्री, सर्वांनी केली असेल. जाऊ पुढे आपण पुढच्या एंट्रीकडे. चौथी एंट्री आहे तुमच्या समोर 4 तारखेची, 4 जून. सोल्ड गुड्स ऑन कॅश, कसा विकला, कॅश मध्ये, ₹56,000 अँड कॅश डिपॉझिटेड इनटू बँक. बर, माल काय झाला, विकला. कसा विकला, कॅश मध्ये, पण ती कॅश लगेच बँकेत काय केली, डिपॉझिट केली. बँकेत गेली, पैसे आपल्या हातात राहिले नाही. सेल्स झाला म्हटल्यावर सेल्स एक अकाउंट येणार, सोल्ड गुड्स म्हणून सेल्स अकाउंट, आणि कॅश दुसरं तर कॅश येणार, पण कॅश आता कुठे गेली, बँकेत गेली, म्हणून बँकेचं अकाउंट इथे, बँक अकाउंट. कॅश येते आपल्याकडे, कॅश येते, कशात येते, बँकेत येते, म्हणून बँकेला काय येणार, डेबिट येणार, आणि सेल्स मध्ये माल आपल्याकडून जातो म्हणून मालाला क्रेडिट, आणि बँकेत पैसे येतात म्हणून बँकेला डेबिट. करू एंट्री मग 4 जून, डेट टाकली 4 जून. डेबिट आहे बँक अकाउंटला, बँक अकाउंट डेबिट 56,000, बँक अकाउंट डेबिट 56,000 टू सेल्स अकाउंट 56,000, क्रेडिट कॉलम मध्ये 56,000. बेइंग कॅश सेल्स, इथं कॅश सेल्सच आहे, जरी बँकेत पैसे गेले. पुढे तुम्ही म्हणू शकता बेइंग कॅश सेल्स अँड कॅश डिपॉझिटेड इनटू बँक. पण नॅरेशन हे काय करायचं असतं, शॉर्टकट मध्ये घ्यायचं असतं, म्हणून आपण जेवढं कमी शब्दात नॅरेशन येईल तेवढं आपण तिथे घेऊ. मग इथे कॅश सेल्स झालेला आहे. पुढे जाऊ आपण पुढच्या एंट्रीकडे. बघा पुढची एंट्री तुमच्या समोर आहे 5 जून. 5 जूनची एंट्री तुमच्याकडे. सोल्ड गुड्स फॉर ऑन क्रेडिट टू रामन. कोणाला विकला, रामनला. बघ, रामनला माल विकला 35,000. मग सेल्स ची एंट्री आली का आपण ठरलेलं का सेल्स अकाउंट एक येणार पहिलं. आता सेल्स की परचेस किंवा सेल्स मध्ये आपलं ठरलेलं आहे, परचेस ची एंट्री असेल तर परचेस अकाउंट, सेल्सची असेल तर सेल्स, आणि दुसरा अकाउंट एक तर पार्टी किंवा कॅश. उधारीवर असेल तर पार्टी, मी इथं उधारीवर आहे, इथं क्लिअर कट आपल्याला सांगितलंय क्रेडिट मध्ये विकला म्हणून उधारीवर. ह्या एंट्री मध्ये माल आपल्याकडून जातो, म्हणून मालाला क्रेडिट, आणि कोणाला जातो, रामनला. रामनकडून आपल्याला पैसे घेणं असतं म्हणून रामनला काय येणार, डेबिट येणार. मग करा एंट्री 5 जून. रामन अकाउंट डेबिट 35,000, रामन अकाउंट डेबिट 35,000 टू सेल्स अकाउंट 35,000 टू सेल्स अकाउंट 35,000. बिंग क्रेडिट सेल्स, उधारीवर आहे विक्री म्हणून बिंग क्रेडिट सेल्स अशी आपण नरेशन इथे केले. बिंग क्रेडिट सेल्स झाली, पण आपली एंट्री पूर्ण झाली. पुढच्या एंट्रीकडे जाऊ. 6 तारखेची एंट्री आहे तुमच्या समोर आता 6 जून. बर, 6 जूनची एंट्री. परचेस गुड्स फॉर कॅश ₹25,000. 25,000चा माल काय केला, कॅश मध्ये परचेस केला. तुम्हाला सांगत आलो मी, परचेस म्हटलं का परचेस एक अकाउंट आला, माल परचेस झाला का परचेस अकाउंट, एक अकाउंट असणारे परचेस, आणि दुसरं एक तर कॅश किंवा पार्टी. आणि तिथं रोखीते म्हटल्यावर कॅश, रोखीते म्हटल्यावर कॅश येणार. ठीक आहे. मग परचेस मध्ये माल आपल्याकडे येतो,
म्हणून मालाला काय दिलं जाणार, डेबिट दिलं जाणार, आणि कॅश आपल्याकडून जाते म्हणून कॅशला काय दिलं जाणार, क्रेडिट. दोन्ही रिअल मध्ये येतं, जे येतं त्याला डेबिट, जे जातं त्याला क्रेडिट. या नियमानुसार परचेसला डेबिट. मग करू एंट्री 6 जून. परचेस अकाउंट डेबिट, परचेस अकाउंट डेबिट 25,000, परचेस अकाउंट डेबिट 25,000 टू कॅश अकाउंट, टू कॅश अकाउंट 25,000, टू कॅश अकाउंट 25,000 being cash purchases, being cash purchases. being cash purchases. ठीक आहे, ही पण एंट्री आपली पूर्ण झाली. आता आपण पुढच्या एंट्रीकडे जाऊ. सर्वांनी केली असेल अशी गृहीत धरतो. 7 जून. 7 जूनला काय झालं, रिसिव्ड कॅश फ्रॉम रामन. काय मिळालं, कॅश मिळाली. आणि कोणाकडून मिळाली, रामनकडून. ₹34,000 इन फुल सेटलमेंट ऑफ हिज अकाउंट. बरं, आता इन फुल सेटलमेंट ऑफ हिज अकाउंट हा शब्द आला का इथं समजायचं का डिस्काउंट आला. मग आपल्याला मागचं ट्रान्झॅक्शन याचं तपासावं लागेल. बघा, मागचं ट्रान्झॅक्शन तुमच्या समोर आहे. बरोबर, काय मागचं ट्रान्झॅक्शन, सोल्ड गुड्स फॉर कॅश, सोल्ड गुड्स टू क्रेडिट टू रामन ₹30. 35,000चा माल इथं काय केला, विकला. आणि त्या 35,000च्या अगेन्स्ट आपल्याला किती मिळत आहे, 34,000. बघा, किती मिळत आहे, 34,000. म्हणजे आपल्याला 1,000 मिळत नाहीये, ते आपण सोडून दिले. सोडून दिले म्हणजे त्याला काय म्हटलं आपण, डिस्काउंट. डिस्काउंट दिला. मग आता इथं 3 अकाउंट येणार. पहिले कॅश मिळते म्हणून पहिलं आलं कॅश. दुसरं त्या पार्टीचं अकाउंट, त्याला आपण पैसे देणार 34,000, 35,000 त्याचं नील करणार आहे. आणि तिसरं अकाउंट येणार आहे डिस्काउंट पेड. डिस्काउंट पेड किती डिस्काउंट केला, 10,000. डिस्काउंट हा आपला खर्च आहे. खर्च झाला तर नॉमिनल अकाउंट सांगतं त्याला डेबिट द्या. आणि कॅश रिसिव्ड होते आपल्याला म्हणून रिअल अकाउंट सांगतं जे येतं त्याला डेबिट द्या. म्हणून कॅशला डेबिट आणि डिस्काउंट पेडला पण डेबिट ठरलं. कॅश किती आली, 34,000. डिस्काउंट पेड, डिस्काउंट किती दिला, 1,000. करू एंट्री आपण. 7 जून. कॅश अकाउंट डेबिट 34,000. कॅश आपल्याला किती मिळाली आहे, टोटल 34. कॅश अकाउंट डेबिट 34,000. परत अजून एक डेबिट येते म्हणजे डिस्काउंटला. डिस्काउंट पेड अकाउंट डेबिट, डिस्काउंट पेड अकाउंट डेबिट 1,000 टू रामन अकाउंट, टू रामन अकाउंट 35,000, टू रामन अकाउंट 35,000. बघा, narration give being cash received in full settlement of account, being cash received in full settlement of account. being cash received in full settlement of account. झाली एंट्री सर्वांची. ठीक आहे, जाऊ पुढे आपण पुढच्या एंट्रीकडे. 8 जूनची एंट्री. 8 जून. परचेस गुड्स अँड पेमेंट मेड बाय चेक. पेमेंट करून टाकलं म्हणजे कॅश परचेस थोडक्यात, फक्त चेकने पेमेंट केलंय. मग 2 अकाउंट वेगळे करायचे म्हटलं का परचेस मध्ये एक परचेस अकाउंट असणार आहे, हे ठरलेलं. आणि दुसरं रोखीत असेल तर कॅश किंवा बँक, आणि उधारीत असेल तर पार्टी. पण इथं रोखीत आहे आणि चेकने पेमेंट आहे म्हटल्यावर बँक अकाउंट जा. परचेस मध्ये माल आपल्याकडे येतो, परचेस मध्ये माल आपल्याकडे येतो म्हणून परचेसला काय दिलं जाणार, डेबिट. आणि बँकेतून पैसे जातात म्हणून बँकेला क्रेडिट. करू एंट्री मग. 8 जून. परचेस अकाउंट डेबिट, परचेस अकाउंट डेबिट 27,000, परचेस अकाउंट डेबिट 27,000 टू बँक अकाउंट, टू बँक अकाउंट 27,000, टू बँक अकाउंट 27,000. being purchase goods and payment made by check, being purchase goods and payment made by check.
बिंग परचेस गुड्स अँड पेमेंट मेड बाय चेक. झाली ही पण आपली एंट्री पूर्ण झालेली आहे. पुढच्या एंट्रीकडे जाऊ आपण आता. पुढची एंट्री स्क्रीनवर आहे. 10 जूनची एंट्री आहे. परचेस फर्निचर. काय परचेस केलं? फर्निचर ₹68,400. फर्निचर ही आपली काय आहे? ऍसेट आहे. ऍसेट असल्यामुळे ऍसेटचं अकाउंट एक येणार फर्निचर. इथं परचेस अकाउंट येणार नाही. माल परचेस असेल तरच परचेस अकाउंट. आणि दुसरं त्याच्या बदल्यात आपण काय देतोय? कॅश देतो म्हणून कॅश. कॅश आणि फर्निचर हे दोन्ही ऍसेट आहे. एक येणार आहे तर एक जाणार आहे. फर्निचर परचेस मध्ये आपल्याकडे येतंय म्हणून फर्निचरला काय दिलं जाणार? डेबिट देणार. आणि कॅश आपल्याकडून जाते म्हणून कॅशला क्रेडिट. मग करू एंट्री आपण. 10 जून. फर्निचर अकाउंट डेबिट. फर्निचर अकाउंट डेबिट 68,400. फर्निचर अकाउंट डेबिट 68,400 टू कॅश अकाउंट. 68,400 to cash account 68,400. Being furniture purchase. झाली ही पण आपली एंट्री पूर्ण झाली. पुढच्या एंट्रीकडे जाऊ आपण. पुढची एंट्री 11 जून. 11 जूनची एंट्री आहे. सोल गुड्स टू विनय. ₹12,000. 12,000. विनयला माल विकला म्हटलं का एक अकाउंट येणार सेल्स. पहिला अकाउंट असणार सेल्स. आणि दुसरं एक तर पार्टी किंवा कॅश. उधारीत असेल तर पार्टी, रोखीत असेल तर कॅश. आता इथं उधारीत आहे, काहीच म्हटलेलं नाहीये, पण पार्टीचं नाव आलं आहे असं म्हटल्यावर ते काय आहे? उधारीत ट्रान्झॅक्शन आहे म्हणून दुसरा अकाउंट असणार आहे विनय अकाउंट. पार्टीचं नाव. आता सेल्स मध्ये माल आपल्याकडून काय होतोय? जातो. सेल्स मधून माल आपल्याकडून जातो म्हणून मालाला क्रेडिट. आणि विनयकडून पैसे घेणं असणार आहे म्हणून विनयला काय दिलं जाणार? डेबिट दिला जाणार. मग करू एंट्री. 11 जून. विनय अकाउंट डेबिट 12,000. विनय अकाउंट डेबिट 12,000 टू सेल्स अकाउंट. 12,000 टू सेल्स अकाउंट 12,000. Being credit sales. माल काय केला? उधारीवर आपण विकला. पुढे जाऊ पुढच्या एंट्रीकडे. पुढची एंट्री 12 जूनची आपल्या समोर आहे. 12 जून बघा. 12 जूनची एंट्री आहे. Sold goods on cash ₹42,000. Sold goods on cash ₹42,000 and cash deposited into bank. बँकेत गेले पैसे. सेल्सची एंट्री म्हटलं का पहिला अकाउंट सेल्स हे ठरलं. मग आपण दुसरा अकाउंट. आता ही कॅश मध्ये असल्यामुळे कॅश येऊ शकतं, पण कॅश लगेच डिपॉझिट बँकेत केली म्हणून दुसरा अकाउंट येणार आहे बँक. पहिलं आलं सेल्स आणि दुसरं काय आलं? बँक. मग करू एंट्री आपण. काय एंट्री होणार? 12 जून. बँक अकाउंट डेबिट. 12 जूनची एंट्री आहे. बँक अकाउंट डेबिट 42,000. बँक अकाउंट डेबिट 42,000 टू सेल्स अकाउंट 42,000. याच्यामध्ये सेल्स आपल्याकडून माल जातो, मालाला क्रेडिट आणि बँकेत पैसे येत आहे म्हणून बँकेला डेबिट. नॅरेशन घ्या. बिंग कॅश सेल्स अँड कॅश डिपॉझिटेड इनटू बँक. बघा इथं मी पूर्ण नॅरेशन घेऊन तुम्ही फक्त म्हणू शकतात कॅश सेल्स एवढं पण सांगू शकतात. असं काही नाही की पूर्ण लिहिलंच पाहिजे. झाली ही पण एंट्री आपली पूर्ण झाली. पुढे जाऊ आपण पुढच्या एंट्रीकडे. 13 जून. पेड चेक
टू मेसर्स पुना स्टोर्स ₹38,000 इन फुल सेटलमेंट ऑफ अकाउंट. बघा, इन फुल सेटलमेंट ऑफ अकाउंट म्हटलं का डिस्काउंट आहे. आता आपण पेड करतोय पैसे, जेवढं देणं होतं त्याच्यापैकी कमी पेड करतोय. मग किती देणं होतं बघू आपण. एंट्री आली आपल्या समोर, परचेस गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम मेसर्स पुना स्टोर्स ₹40,000. बघा इथं 40,000 चा माल आपण काय केला होता, त्याला त्याच्याकडून परचेस केला आणि त्याला आपण देतोय त्याच्या अगेन्स्ट किती देतोय तर 38,000. म्हणजे 2,000 आपण देत नाहीये. 2,000 ते आपला फायदा आहे. 2,000 आपला काय फायदा, त्याला आपण डिस्काउंट रिसिव्ड म्हणतो. पहिले एंट्री येणारे बँकेतून पैसे जात आहे म्हणून बँक अकाउंट, दुसरं त्या पार्टीचं अकाउंट आणि तिसरं अकाउंट येणार डिस्काउंट रिसिव्ड. डिस्काउंट रिसिव्ड आपला काय फायदा मिळतोय आपल्याला. 2,000 रुपये आपल्याला फायदा होतोय कारण की आपल्याला पैसे कमी द्यावे लागतात. ठीक आहे, झालं. मग आता फायदा झाला तर नॉमिनल अकाउंट सांगतं का क्रेडिट द्या फायद्याला, म्हणजे डिस्काउंट रिसिव्डला क्रेडिट हे ठरलं. पैसे जात आहे कुठून जात आहे, बँकेतून. बँकेतून जात आहे म्हणून बँकेला आपल्याला काय द्यावं लागेल, क्रेडिट. नॉमिनल अकाउंट सांगतं काही गेलं क्रेडिट द्या आणि पुन्हा स्टोर्सला काय येणार मग डेबिट. 2 क्रेडिट आणि 1 डेबिट. पुन्हा स्टोर्सला काय डेबिट आणि बँकेला आणि डिस्काउंटला काय आहे क्रेडिट. मग करू एंट्री 13 जून. 13 एप्रिल झालंय, ते काय 13 जून आहे, लक्षात घ्या. 13 जून पुन्हा स्टोर्स अकाउंट डेबिट 40,000. पुन्हा स्टोर्स अकाउंट डेबिट 40,000 टू बँक अकाउंट 38,000 टू बँक अकाउंट 38,000 टू डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट 2,000 टू डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट 2,000. being check paid in full settlement of account. being check paid in full settlement of account. बघा झाली आपली ही पण एंट्री आपली पूर्ण झाली. पुढच्या एंट्रीकडे आपण जातोय. पुढची एंट्री तुमच्या समोर आहे 14 जूनची. 14 जून पेड ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस ₹24,000. ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस हा खर्च आहे आपला. खर्च म्हटलं का एक खर्चाचा अकाउंट येणार, ऍडव्हर्टाइजमेंटचा अकाउंट आला आणि खर्च हा कॅश मध्ये किंवा बँके थ्रू पेड केला जातो म्हणून दुसरा अकाउंट येणार बँक किंवा कॅश. जा खर्च ज्यावेळेस होतो त्यावेळेस आपल्याकडून कॅश जाते म्हणून कॅशला काय असणार क्रेडिट. जे जातं त्याला क्रेडिट नॉमिनल अकाउंट सांगतं. आणि खर्च झाला तर डेबिट द्या असं नॉमिनल अकाउंट सांगतं. आणि जे जातं त्याला क्रेडिट द्या असं रिअल अकाउंट सांगतं. बरं, खर्च झाला म्हणून खर्चाला काय देणार डेबिट देणार, पण त्या नियमानुसार नॉमिनल. करू एंट्री 14 जून ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट 24,000 टू कॅश अकाउंट 24,000. being advertisement paid. झाली आपली 14 जूनची पण आपली एंट्री पूर्ण झाली. 14 जूनची एंट्री पूर्ण झाल्यानंतर आपण पुढे जाऊ पुढच्या एंट्रीकडे. 15 जूनची एंट्री तुमच्या समोर आहे. सोल गुड्स फॉर कॅश ₹5,500. सोल गुड्स माल विकला का एक अकाउंट येणार सेल्स अकाउंट आणि दुसरं एक तर कॅश किंवा पार्टी. आता रोखी ते म्हटल्यावर कॅश. जा या ठिकाणी दोन्ही अकाउंट रिअल मध्ये येतात. एक आपल्याकडे येणार आहे ते एक आपल्याकडून जाणार आहे. रिअल अकाउंट सांगतं जे येतं त्याला डेबिट, जे जातं त्याला क्रेडिट. मग सेल्स मध्ये माल आपल्याकडून जातो आणि कॅश आपल्याकडे येते म्हणून कॅशला डेबिट आणि सेल्सला काय येणार क्रेडिट. मग करू एंट्री आपण 15 जून. बघा 15 जून कॅश अकाउंट डेबिट 5,500. कॅश अकाउंट डेबिट 5,500 टू सेल्स अकाउंट
5,500 इथे अमाऊंट चुकलेली आहेत, हे लक्षात घ्या. 5,500 आपल्याला क्रेडिटला लिहायचं आहे. ही अमाऊंट चुकलेली आहे, 16,000 नाही, इथं 5,500. ठीक आहे. जर नॅरेशन घेऊ. बिंग कॅश सेल्स, बिंग कॅश सेल्स, बिंग कॅश सेल्स. ठीक आहे, पुढे जाऊ पुढच्या एंट्रीकडे. पुढची एंट्री तुमच्या समोर आहेत आता. 16 जून, 16 जून. पेड फॉर हाऊस होल्ड एक्सपेन्सेस. हाऊस होल्ड एक्सपेन्सेस म्हणजे काय, तर घरगुती खर्च, ₹9,000. आता घरगुती खर्च पेड केले का आपल्याला माहिती आहे का, त्याला काय येणार, ड्रॉइंग अकाउंट. एक येणार ड्रॉइंग अकाउंट, आणि त्याला काय असणार, डेबिट. आणि कॅश जाते म्हणून दुसरे कॅश अकाउंट, त्याला काय असणार, क्रेडिट. याच्यामध्ये कॅश आपल्याकडून जाते, कॅशला काय असणार, क्रेडिट. करू एंट्री आपण मग. 16 जून, 16 जून. ड्रॉइंग अकाउंट डेबिट, ड्रॉइंग अकाउंट डेबिट 9,000, ड्रॉइंग अकाउंट डेबिट 9,000 टू कॅश अकाउंट, टू कॅश अकाउंट 9,000, टू कॅश अकाउंट 9,000. बिंग पर्सनल एक्सपेन्सेस पेड, किंवा मग तुम्ही म्हणू शकता हाऊस होल्ड एक्सपेन्सेस पेड. नॅरेशन तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता. बिंग हाऊस होल्ड एक्सपेन्सेस पेड किंवा मग पर्सनल एक्सपेन्सेस पेड. ठीक आहे, ही पण आपली एंट्री काय झाली आहे, पूर्ण झाली आहे. आपल्याला लेजर पोस्टिंग कडे जायचंय. पण लेजर पोस्टिंग मध्ये आपल्याला तेवढा वेळ आपल्याकडे आज नाहीये. लेजर पोस्टिंग करायचे पण आपला वेळ तेवढा नाहीये. त्यामुळे तुम्ही 5 प्रिपरेशन करून ठेवा. कॅश अकाउंट आपल्याला लागणार आहेत, कॅपिटल तुमच्याकडे ऑलरेडी आहे ते माझ्यामध्ये. बरोबर, कॅश, कॅपिटल, त्यानंतर परचेस अकाउंट एक लागेल, नंतर मग पुन्हा स्टोअर्स लागेल आपल्याला. बरोबर, त्यानंतर पुढे सेल्स अकाउंट आहे, सेल्स अकाउंट लागेल, रामन अकाउंट आपल्याला लागणार आहेत. आणखी विनय अकाउंट आहे माझ्यामध्ये इथं, आणि बँक अकाउंट. ठीक आहे, त्यानंतर पुढे मशिनरी अकाउंट लागणार आहे आपल्याला, फर्निचर लागणार आहे, एक ड्रॉइंग अकाउंट आपल्याला लागणार आहे. मी हे सगळे अकाउंट इथं तयार करून ठेवलेले. एक ऍडव्हर्टाइजमेंट, एक डिस्काउंट पेड आपल्याला लागणार आहे, डिस्काउंट रिसिव्ड पण लागणार आहे. इथं 2 आहे, डिस्काउंट पेड आणि रिसिव्ड. तुमच्याकडे जर नुसतं डिस्काउंट अकाउंट असेल तर तुम्ही त्या एकाला डिस्काउंट पेड करा, आणि जागा असेल तर खाली डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट आखून घ्या. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला पुढच्या बॅच मध्ये लेजर पोस्टिंग आपल्याला शिकायचं. आज आपण जर्नल एंट्रीज करण्याचं शिकलो. तुम्हाला जर्नल एंट्री आता चांगल्या पद्धतीने येता असं अपेक्षित धरतो. तरी पण मी सांगतोय, आपल्याकडे वेळ आहे म्हणून आपण सांगतोय. बरं, नाहीतर आपण जर रेग्युलर मध्ये असतो तर तुम्हाला एंट्री तुम्हाला करायला लावल्या असत्या, आणि आपण डायरेक्ट लेजर पोस्टिंगच्या वेळेसच पोस्टिंग केलं असतं. लेजरचा प्रॉब्लेम आपला एकाच दिवसात जवळपास संपला असता. आपण इथं 2-2, 3-3 दिवस लावतोय, थोडस निवांत चाललंय आपलं. ठीक आहे, तर आपण आता इथं थांबतोय. उद्या आपलं लेजर पोस्टिंग होईल. लेजर पोस्टिंगला जास्तीत जास्त, आज थोडी संख्या कमी दिसते, जास्तीत जास्त जणांनी हजर राहा. मागचा प्रॉब्लेम थोडासा फास्ट झाला तर आपण उद्या थोडासा स्लो घेऊ. ठीक आहे.